नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे केसांवरती पार्लर सारखं हेअर स्ट्रेटनिंग कसं करायचं। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला केस छान धुवून घ्यायचेत। आता मी माझे केस आज धुतलेले आहेत आणि ते पूर्णपणे वाळलेले आहेत, अजिबात थोडे पण ओले दिसत नाहीत, तर छान वाळलेले आहेत। आणि आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, केस चांगले सुकून द्यायचे। केस सुकल्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला छान कोंब करून घ्यायचे, म्हणजे केसातला सगळा गुंता तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आता इथे माझे बरेच केस म्हणजे स्ट्रेट आहेत, अजिबात असे कर्ली वगैरे नाहीत, त्यामुळे मला स्ट्रेटनिंग करायला जास्त वेळ लागत नाही। जर तुमचे केसांची लेंथ खूप जास्त मोठी असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो, किंवा मग जर तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो। आणि जर तुमचे केस छोटे असतील तर ते अगदी पटकन होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोपं जातं त्यांना, ज्यांचे केस छोटे आहेत त्यांना। पण ज्यांचे केस थोडे मोठे आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो। आता सगळ्यात अगोदर मी माझे केस पूर्ण विंचरून घेणार आहे, जेणेकरून आपले केसाचं म्हणजे गुंथा आपल्याला पूर्णपणे केसांचा काढून घ्यायचा। आता माझ्या केसांमध्ये अजिबात गुंथा नाहीये, तुम्ही पाहू शकता। मी पूर्ण केस माझे विंचरून घेतलेले आहेत। आता आपल्याला सगळ्यात अगोदर केसांवरती काय करायचंय, केस कुठलेही डॅमेज होऊ नये त्यासाठी आपल्याला जर तुमच्याकडे सिरम असेल तर सिरम यूज करा, आणि जर सिरम नसेल तर तुम्ही कुठलेही एलोवेरा जेल यूज करू शकता। आता इथे माझ्याकडे हे स्टिक्स सिरम आहे, ते मी माझ्या केसांवरती वापरणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल वापरला तरी चालतं, असं काही नाहीये की सिरमच असायला पाहिजे। आता मी छान माझ्या केसांवरती सिरम लावून घेतलेले, याने काय होतं, आपले केस अजिबात डॅमेज होणार नाहीत आणि स्ट्रेटनिंग पण खूप छान होते। त्यामुळे आपल्याला छान हे आपल्या केसांवरती लावून घ्यायचंय। आता त्यानंतर काय करायचंय, आपल्याला एकदम मधून पार्टिशन करायची, कारण आपल्याला स्ट्रेटनिंग करायला एकदम सोपी जाईल। त्यामुळे तुम्ही पाहू शकता, आता छान आपल्याला अशी मधून पार्टिशन करायची। आणि मी इथे आज वापरणार आहे हे शिस्काचं स्ट्रेटनर आहे। आता याच्यावरती नाव इथे तुम्ही पाहू शकता, हे शिस्काचं आहे। हे मी कमीत कमी 5 वर्ष झालं घेतलेलं, पण अजिबात याला काही झालेलं नाही आणि खूप चांगलं आहे। मी जास्त यूज नाही करत, पण बऱ्यापैकी यूज केलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक असं लॉक भेटतं, इथे असं थोडंसं दाबायचं आणि हे असं घ्यायचं, लगेच हे असं खोललं जातं। आणि त्यानंतर बऱ्याच स्ट्रेटनरला टेम्परेचर कमी जास्त करायचं असतं, पण मला ते अजिबात आवडत नाही, कारण जर कदाचित आपल्याकडून टेम्परेचर थोडंसं जास्त झालं तर केस जळू सुद्धा शकतात। त्यामुळे मी हे घेतलेलं आहे। याला कसं ऑटोमॅटिक म्हणजे हे जरी जास्त टेम्परेचर झालं, याचं खूप गरम झालं की लगेच ते ऑटोमॅटिक बंद सुद्धा होतं आणि ऑटोमॅटिक चालू सुद्धा होतं, त्यामुळे मला हे जास्त आवडलं। आता तुम्ही बघू शकता, याची वायर पण खूप लांब आहे। आणि काय करायचं, एका साईडचे पहिल्यांदा जेव्हा आपण हेअर स्ट्रेटनिंग करतो तेव्हा आपल्याला खूप गोंधळ होतो, आणि इकडचे ते केस तिकडं, तिकडचे केस इकडं असं होतं। त्यामुळे काय करायचं, असे केस घ्यायचे आणि इथे असे क्लचर लावायचा, जेणेकरून इकडचे तिकडे केस होत नाहीत आणि तिकडचे इकडे पण होणार नाहीत। हे केस तुम्ही असे पण सोडू शकता, किंवा मग याला सुद्धा एक तुम्ही असं क्लिप इथे लावू शकता। तर मला गरज वाटत नाही, त्यामुळे मी लावणार नाही। जर तुम्हाला नवीन तुम्ही करत असाल तर लावू शकता। तर आता असं थोडंसं सेक्शन घ्यायचं। जर तुमचे कर्ली केस असतील तर तुम्ही एकदम छोटा सेक्शन घ्या। आता माझे पहिल्यापासूनच केस सरळ आहेत, एवढे काही वाकडे किंवा कर्ली नाहीयेत, त्यामुळे थोडासा मोठा सेक्शन घेतलाय मी। जर तुमचे कर्ली असतील तर तुम्ही एवढा घेऊ शकता। तर आता हे मी असं घेतलेलं आहे। जर तुमचे केस जास्त कर्ली असतील तर तुम्हाला सेक्शन थोडासा छोटा घ्यायचा आहे, म्हणजे थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि कोंब करून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला स्ट्रेटनर फिरवायचा आहे। आता माझ्या अगोदर पासूनच केस माझे स्ट्रेट आहेत, सरळ आहेत, त्यामुळे मी त्याच्यावरती 2 ते 3 वेळा जरी स्ट्रेटनर फिरवलं तरी माझे केस व्यवस्थित आणि एकदम चांगले स्ट्रेट होतात। त्यामुळे परत मी तो थोडासा सेक्शन घेतला आणि परत त्याच्यावर कोंब करून घेतला आणि परत त्याच्यावरती स्ट्रेटनर फिरवला आहे। तीच प्रोसेस परत आपल्याला फॉलो करायची आहे। परत मी 2-3 वेळा त्याच्यावरती स्ट्रेटनर फिरून परत माझे व्यवस्थित छान केस म्हणजे स्ट्रेट होतात। असं थोडं थोडं करून मी माझे अर्धे केस पूर्णपणे स्ट्रेट करून घेतलेले आहेत।
तुम्हाला दिसत असेल मी एका साईडला स्ट्रेट केलेले केस आहेत आणि दुसऱ्या साईडला स्ट्रेट केलेले केस नाही. तर तुम्ही पाहू शकता याच्यात अजिबात गुंता नाही, एकदम सरळ आपला हात अज्जात निघू शकतो. आणि दुसऱ्यामध्ये मी अजिबात स्ट्रेटनिंग केलेली नाही. तर ते केस कसे दिसत आहेत, तर थोडे थोडे करून आपल्याला पूर्ण केस स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पूर्ण केस माझे दोन्ही साईडचे स्ट्रेट केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम शायनी आणि सिल्की दिसत आहेत. जर तुम्ही असंच फॉलो केलं सगळ्या गोष्टी तर नक्कीच तुम्हाला पार्लरसारखं स्ट्रेटनिंग घरच्या घरी करता येणार आहे अगदी कमी वेळामध्ये. तर आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज